कृष्णाने पुन्हा एकदा माझ्यासोबत आमचे हे मल्हार दादा आहेत. आमचे वडिलांचे अगदी परममित्र आणि दिंडीचे चोपदार होते खंडू पाटील. त्यांचे हे चिरंजीव आहे. त्यांच्या वडिलांच्या सेवेनंतर 2009 सालापासून वाटतं 2009 दुर्दैवी जेव्हा बातमी कानावर आली तेव्हा मी दवाखान्यात होतो कराडच्या. तेव्हा मला बातमी आली ताबडतोब 2009 सालापासून त्यांची आई आणि त्यांनी मला द्यायला असं काय नाही कुणी पाहिजे तर आपल्या ह्या 5 जाहिराती पुन्हा आमच्या त्यांच्या चर्चे. कारण ज्याच्या ज्याच्या नावाचे उल्लेख आहे जे माऊली येण्याच्या मानसिकतेमध्ये आहे येण्याच्या अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे ही दिंडीची जाहिरात 17 जूनला आपली दिंडी सुरू होत आहे, प्रस्थान होत आहे. माझी सर्वांना विनंती आहे, लासुर्णेकर मंडळीच्या बंधू भगिनींना माता गुरुजनांना अशी विनंती आहे, यथाशक्ती जसं होईल तसं प्रस्थानाला येईल बाळा माझ्या अरे जसं येईल तसं प्रस्थानाला यावं आणि प्रस्थानासोबत 1 महिन्याची पंढरीची वारी. कारण मी स्वतः रजा काढतो, कारण मी शिक्षक आहे, महानगरपालिकेत नोकरीला आहे. तरी माझी 35 दिवसाची रजा असते. कारण आमच्या वडिलांचं जे कार्य आहे ते आपल्याला पुढे चालू ठेवलं पाहिजे. परंतु माझ्या असं वाटतं की या वडिलांपेक्षा यांचा लासुर्णेकरांचा फार मोठा, म्हणून इथं स्पष्ट लिहिलं की लासुर्णेकर संपूर्ण व्यवस्थापन जे आहे ते लासुर्णेकर बंधू भगिनी आणि निळकंठेश्वर मंदिर परिसर यांचं जे गुरुदैवत आहे, ग्रामदैवत आहे निळकंठे महाराज, त्यांच्या या परिसरातले सगळे जे ग्रामीण वारकरी असतील त्यांच्या या चरणी ही जाहिरात आहे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुन्हा एकदा सेवेला आहे. सर्वांनी आपल्या दिंडीच्या प्रस्थानाला यावं हीच माऊली चरणी प्रार्थना आहे. रामकृष्ण हरी. चला माऊली रामकृष्ण.